Zee 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहता विशेष कार्यक्रम थीम पार्कचं घोडं आणणार का. माझ्यासोबत आहेत सुनील प्रभू, भाई जगताप, अतुल भातखळकर आणि संदीप प्रधान. या आधीच्या सेगमेंटमध्ये भाईंनी चोख उत्तर दिले आणि त्या उत्तरावर आपण मत आजमावणार आहोत मुंबईच्या महापौरांचं. बोला, त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत आपल्याकडे. मी तर स्पष्ट असं म्हटलं की मुळात ओपन स्पेस असं तसं आरक्षण आहे, तिथे उपवनं आणि रिक्रेशन अशा पद्धतीचं आरक्षण बदलता येणार नाही. कायद्यामध्ये तरतूद आहे आणि कायद्याची तरतूद ओपन स्पेसची आपण बदलू शकत नाही. भाईंनी दुसरा मुद्दा असा मांडला की या ठिकाणी असणारं जे काय रोजगार आहे, आम्ही कुठे म्हणतोय की रेसकोर्स बंद झाला पाहिजे. हा रेसकोर्स शहराच्या बाहेर आपण शिफ्ट करा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तिकडे द्या, जेणेकरून या रेसकोर्सला देखील एक चांगलं स्वरूप येईल. आणि तिसरा मुद्दा असा आहे की मुंबई शहरामध्ये 99 वर्षांनी आज लीज संपते आणि त्यामुळे आज हे मैदान उपलब्ध होतंय. कोणतंही राजकारण न करता एक चांगली संकल्पना आहे. आज ती ढोबळ स्वरूपात आम्ही मांडली आहे. तुम्हाला त्यामध्ये आणखी काही चांगलं सुचवायचं असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा घ्या, आणखी थीम पार्क चांगलं कसं होईल ते बघा आणि सरकार आणि महापालिका यांनी मिळून एक चांगलं थीम पार्क या शहरासाठी उभं करावं. सामान्य मुंबईकर त्यामध्ये फिरू शकेल, एवढीच माझी भूमिका आहे. अतुल भातखळकर, तुम्हाला दोन प्रश्न आहेत. आता ज्या परिस्थितीत आपल्याकडे रेसकोर्स आहे, तिथल्या उद्यानामध्ये सर्वसामान्य माणसाला सहजपणे जाता येतं का? ज्या पद्धतीचा संकल्पना चित्र आता शिवसेनेकडून आलेलं आहे त्याची मांडणी करणं नजीकच्या काळात शक्य आहे का? त्याचा आर्थिक बोजा शक्य आहे का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा रेसकोर्सच्या जागी थीम पार्क आल्यानं सर्वसामान्य माणसाच्या, मुंबईकराच्या आयुष्यात काय बरं फरक पडणार आहे? द्या उत्तर. पहिला मुद्दा की आज रेसकोर्सवर सर्वसामान्य माणसाला अजिबात जाता येत नाही. आणि समजा जायचं ठरवतो, कशाला जाईल तो? नुसतं फिरायला. त्यामुळे कल्पना थीम पार्कची मांडली की ज्या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला काही विरंगुळा मिळावा. नुसतं हिंडण्याकरता जायचं असेल तर पार्ला, गोरेगाव, दादरपासूनचा मनुष्य त्या ठिकाणी जायचं काही कारण नाही आहे. म्हणजे मुळात तसा प्रवेश मिळत नाही. आणि प्रवेश मिळाला समजा उद्या भाईंच्या प्रयत्नामुळे तर त्याचा काही इतका उपयोग नाही. क्रमांक 1. आणि खरं तर मला असं वाटतंय की भाईंची किंवा काँग्रेसची अडचण अशी झाली आहे की ही अत्यंत चांगली संकल्पना जी मुंबईकर महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे, ही उद्धवजींनी मांडली, भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला. त्यामुळे आता आपण ही कल्पना कशी स्वीकारायची? ही स्वीकारली तर त्याचं राजकीय श्रेय हे शिवसेना भाजपला जाईल, हे त्यांना द्यावं इच्छित नाहीये. आणि त्यामुळे ते रेसकोर्सला आणि घोड्यांच्या शर्यतीला पाठिंबा देत आहेत असं चित्र जनमानसात उभं राहतंय. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हा निर्णय स्वीकारावा. आणि त्यांनी एक मुद्दा असा मांडला की एवढे मुंबई शहरातल्या समस्या आहेत, मग थीम पार्कची गरज काय? मग खरं तर महाराष्ट्रात एवढ्या समस्या आहेत, मग अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची गरज काय? ते तुम्ही उभंही करू शकत नाही. 4-4 वर्ष झाली अजून जागेची पाहणीच चालू आहे यांची फक्त. त्याच्यामुळे तुम्ही या फंदात पडूच नका. माझं म्हणणं आहे राज्य सरकारने त्यांनी एक मुद्दा, अनेक वर्ष शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा काय काकणभर उंच असलेलं असं एक स्मारक होणार हे ऐकतोय. त्याचं काय झालं माहिती नाही. एकीकडे या योजनेला विरोध होतोय. मला अगदी स्पष्ट सांगा, काँग्रेसच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याकडून जर ही योजना आली असती तरी सुद्धा काँग्रेसने याला विरोधच केला असता का? नाही, मला काँग्रेसने काय केलं असतं हे मला माहित नाही. मी म्हटलं, मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बोलत असताना, मी या ठिकाणी माझी बाजू बांधत असताना त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जवळजवळ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 22,000 लोकांच्या रोजगाराचं बोलतोय मी. आणि त्याची मला जास्त काळजी आहे. आणि म्हणाल्याप्रमाणे त्याच्यातले हे बाकीचे सगळे पकडून बँगलोर सोडून बाकीचे सगळे 99% मराठी आहेत. आणि म्हणून मी त्या दृष्टीने जर उद्या तसा जर प्रयत्न काँग्रेसच्या कुठच्या नेत्यांनी केला असता तरी मी हेच बोललो असतो आणि असाच विरोध केला असता. हा महत्वाचा मुद्दा. दुसरा, यांनी आम्हाला ह्या गोष्टी याच्यासाठी सांगू नयेत. मी जर असं यांना म्हणालो मंदिर वही बनाएंगे, तारीख कब बनाएंगे, आम्ही बोलणार नाही. ओके. दुसरं छत्रपतींच्या नावाने दुकानं चालवणाऱ्या लोकांनी आम्हाला छत्रपतींच्या बाबतीमध्ये सांगण्याचा कधी प्रयत्न करू नये. स्मारक करणार, अरबी समुद्रात बांधणार, अनेक मुख्यमंत्री बोलले, करू शकले नाही. एक मिनिट. आता असं आहे की 2 मिनिटं तुमचा मुद्दा, 2 मिनिटं. एक मिनिट तुम्ही बोलताना मी अडवलं का? माझं झाल्यावर बोला जे काय बोलायचं. आज महापालिकेचं शिवाजी पार्क उभं केलं. एक गोष्ट करून दाखवलं, हे सगळं करून दाखवलं. असं आहे की त्यांनी बरंच काय करून दाखवलं. त्यांनी
भाववाढ करणार नाही, बीएसटीची भाववाढ प्रपोजल केली अहो, त्यांनी. डिझेलचे भाव डिझेलचे भाव वाढवले. वाढवले म्हणून ते कुणाच्या हातात नाहीये. डिझेलचे भाव वाढवले ते असं कुणाच्याच आहे, हातात चर्चा नाहीये. एक वेगळ्या मुद्द्यावर जाते. ह्यांनी मला बरेच पहिल्यांदा काय विनंती करून करायची दाखवलं. आहे. तुम्ही राज्य ह्यांनी- सरकारचे ह्यांनी सगळे नाले कर्ज आहेत, सफाई ते करून डिझेलवरची दाखवली. रद्द करा, आम्ही भाववाढ करणार नाही. आपण एक मिनिट आपण म्हणून मी म्हटलं की छत्रपतींच्या नावाने स्मारकाचं सांगा. दुकानदारी करणाऱ्यांनी आम्हाला हे सांगू नये. स्मारकाचं बोला हा ना. एक. दुसरं, राहिली गोष्ट स्मारकाची, मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो की समुद्रातल्या स्मारकासाठी लागणाऱ्या सगळ्या पर्यावरणाच्या सगळ्या गोष्टी याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी अतुलजी, पुढाकार येतो मी घेतलाय तुमच्याकडे. आणि त्याला लागणारा जो काय कालावधी आहे तो दुर्दैवाने लागणार आहे. परंतु हेही आश्वासित करू इच्छितो, छत्रपतींचं स्मारक हे अरबी समुद्रामध्ये याच्या प्रमाणे ज्याचा आपण उल्लेख केला, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या कांकणवर जास्त उंच असलेलं हे होणारच. हे मी मला या ठिकाणी मुद्दाम संदीप सांगितलं. प्रधान, तुम्ही एक मिनिट अतुलजी, येतो मी तुमच्याकडे. संदीप प्रधान, तुम्ही आतापर्यंत चर्चा ऐकताय. महाराष्ट्रातल्या स्मारकांच्या घोषणांचं काय झालं हेही आपण पाहिलं. या सगळ्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एका रेसकोर्सचं थीम पार्कमध्ये रूपांतर झाल्यानं काही फरक पडणार आहे का, आणि तो किती टक्के मुंबईकरांच्या आयुष्यात फरक पडेल, आणि अशा प्रकारचं नवं आश्चर्य जगातलं उभं करण्याची क्षमता आमच्या आजच्या राजकीय नेतृत्वामध्ये आहे असं तुम्हाला खरंच वाटतंय का? उदयजी, मी तुम्हाला सांगतो की अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभं राहील यावरही या जनतेचा, या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास नाही. आणि रेसकोर्सच्या जागी थीम पार्क उभं करू ह्याच्यावरही लोकांचा विश्वास नाही. लोकांना ह्याची पूर्ण आता कल्पना आहे. लोक शहाणे झालेले आहेत. लोकांना हे कळतं आहे की हे मूळ प्रश्नांकडून, मूळ समस्यांकडून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. मुळात असं लक्षात घ्या की रेसकोर्स ज्यांच्या ताब्यात आहे किंवा रेसकोर्समध्ये जे कुणी रेग्युलर तिथं जाणारे लोक आहेत ते इतके शक्तिशाली लोक आहेत, ते या शहरातल्या, या देशातल्या सगळ्या व्यवस्थेवर प्रभाव टाकणारे लोक आहेत. आणि त्यांच्या ताब्यात असलेलं रेसकोर्स काढून घेणं हे म्हणजे काही इतकी सोपी गोष्ट नाही. अहो, गोरेगाव असेल, मालाड असेल, कांदिवली असेल, इथे असलेले महापालिकेचे उद्यानांचे आणि मैदानांचे भूखंड काही पक्षांच्या नेत्यांनी आपल्याकडे घेतले आणि त्याच्यावरती आपले क्लब उभे केले. आता तिथं सुद्धा लोकांना विशिष्ट वेळामध्ये चालण्यासाठी परवानगी आहे. मगाशी एक मुद्दा आला की महालक्ष्मी रेसकोर्स वरती लोकांना फिरायला जायला आहे का शक्य? मला सांगा, जे असे काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जे क्लब उभे केले आहेत तिथं किती लोकांना एंट्री सहजपणे मिळते? त्यामुळे ते इतकं सोपं नाही. तिथूनचे जे भूखंड ज्या सहजतेने ताब्यात घेऊन तिथं क्लब उभे केले, त्या सहजतेने रेसकोर्सचा भूखंड ज्यांच्या तो सगळ्या ताब्यात आहे आणि जे प्रभाव टाकणारे लोक आहेत त्यांच्याकडून काढला जाऊ शकेल. त्यामुळे लोकांना याची कल्पना आहे की हे जे काही मूळ प्रश्न आहेत, मूळ समस्या आहेत, ज्या लोकांना बरोबर आहे. आपण त्याच्यावर लक्ष संदीप, आपण महापौरांचं मत घेऊया. महापौर साहेब, मला तुम्ही सांगा, या सगळ्या रेसकोर्सच्या मागे ज्या शक्ती आहेत त्या इतक्या धनदांडे आहेत, ज्या इतक्या राजकीय व्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या आहेत, मुंबईपासून दिल्लीपर्यंत त्यांचा राबता आहे, अशा व्यक्तींच्या हातून इतक्या मोठ्या ज्याचं व्हॅल्युएशन जर मला माझी माहिती योग्य असेल तर 15,000 कोटीच्या आसपास आहे. तर मला सांगा, हे त्यांच्याकडून हा भूखंड काढण्यात कधीतरी या आयुष्यात आपल्याला यश मिळणार आहे का? असं आहे की मी सर्वप्रथम आपल्याला सांगितलं आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी देखील संपूर्ण मुंबईकरांच्या वतीने आपल्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना सांगितलं की कोणत्याही न्यूनगंड न आणता, राजकारण न करता ही जी संपूर्ण भावना आहे ती आपण लक्षात घ्या की शहरासाठी आवश्यक अशा पद्धतीचं स्मृती उद्यान, अशा पद्धतीचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान हे आपण या ठिकाणी करतोय. ही शहराची एक ओळख होणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर राजकीय इच्छाशक्ती असेल, राज्यकर्त्यामध्ये इच्छाशक्ती असेल, तर मला असं वाटतं जगाच्या इतर शहरामध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अशा पद्धतीची उद्यानं निर्माण झाली ते मुंबईमध्ये का होऊ शकत नाही. आणि म्हणून मी आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा या शहराचा महापौर म्हणून आपल्याला विनंती करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना काल विनंती केली, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना केलंय, शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुखांनी सांगितलं आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये पुढाकार घेऊन आपण खऱ्या
खऱ्या अर्थाने शहराच्या हितासाठी एक चांगलं अशा पद्धतीचं उद्यान होतंय आणि म्हणून आपण राजकारण न आणता सगळ्यानुमते एक चांगला विषय म्हणून याकडे बघून मला असं वाटतं की 15,000 कोटी रुपये त्या जमिनीची किंमत जरी असेल तरी पण आज निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने ठरवलं तर 300-400 कोटीच्या वरती हा प्रोजेक्ट होऊ शकणार नाही आणि त्यामुळे महानगरपालिका टप्प्याटप्प्याने जर प्रोजेक्ट पूर्ण करेल तर मला असं वाटतं हे सहज शक्य आहे आणि म्हणून न्यूनगंड न आणता कोणतेही राजकारण न करता सामान्य मुंबईकरांसाठी या ठिकाणी फिरता येईल, उपलब्ध होईल अशा पद्धतीचं उद्यान महापालिका आणि राज्य सरकार यांनी बनवावं अशी माझी आपल्याला. बरोबर आहे. पुन्हा पुन्हा महापौर एक आवाहन करतात की कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता, कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न आणता, कोणत्या पक्षानं ही योजना दिली आहे ते लक्षात न घेता सर्वसहमतीनं आपल्याला याच्यावर तोडगा काढायचा आहे. पुढच्या भागामध्ये मी याच्यावरच चर्चा करणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय थीम पार्कचं घोडं अडणार का. झी 24 तास, एक पाऊल पुढे.